आता पाहूयात लोकशाहीने केलेला पर्दाफाश। किल्ले रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, मराठा साम्राज्याचा अभिमान आणि अखंड महाराष्ट्राचा मानबिंदू। पण याच रायगडावरील सर्वच सीसीटीव्ही गेल्या 5 वर्षांपासून बंद आहेत। लोकशाही मराठीने केलेल्या पाहणीमध्ये हे वास्तव समोर आले। त्यामुळे आंधळ सरकार आता डोळे कधी उघडणार हा खरा प्रश्न आहे। पाहूयात याच संदर्भातील हा रिपोर्ट। घोषणा करतं, गड किल्ल्यांचं संवर्धन करू अशा बाताही मारल्या जातात। पण रायगड सारख्या शिवरायांच्या राजधानीवरचे सीसीटीव्ही जर बंद असतील तर त्याला दुर्दैवी हा शब्द सुद्धा तोकडा पडेल। काही प्राचीन अवशेष आहेत, काही देवदेवतांची शिल्प आहेत, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अतिशय आवश्यकता अशी तमाम शिवभक्तांची मागणी आहे। आणि हीच मागणी रायगड सारख्या ठिकाणी म्हणजे ज्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून आपण ज्या ठिकाणी बघतोय, अशा जागतिक वारसा स्थळावरती आपल्याला असणं ही नक्कीच काळाची गरज आहे। आणि त्या दृष्टीने सरकारने किंवा पुरातत्व खात्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत। राज्यातले अनेक नेते रायगडावर जातात, रायगडाला फुलांनी वगैरे सजवलं जातं, भल्या मोठ्या भाषणांचे दिवेही तिथं लावले जातात। पण सीसीटीव्ही बंद असल्यानं या दिव्याखालचा अंधार मात्र धडधडीतपणे समोर येतोय। लोकशाही मराठीच्या पाहणीमध्ये ही धक्कादायक बाब उघडकीला आलेली आहे। या सीसीटीव्हीवरच आपल्या लक्षात येतं की सगळा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा दिसून येतोय। रायगडाच्या शांतता आणि सुव्यवस्था ही कायम जर राखायची असेल तर या सर्व यंत्रणा ह्या कायम अपडेट पाहिजेत आणि त्याच्या पद्धतीने चांगलं काम त्याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे। सीसीटीव्ही जवळजवळ 5 वर्ष बंद आहेत, त्यामुळे पुरातत्व खात्याने याकडे जातीनं लक्ष देऊन ते लवकरात लवकर चालू करून घ्यावेत अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा सध्या वादाचा विषय ठरलाय। हाच पुतळा 2011 साली काही सामाजिक संघटनांनी हटवला होता आणि तेव्हा सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता। आता पुन्हा एकदा संभाजीराजे छत्रपतींनी हा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर हा पुतळा हटवण्याबाबत काही संघटनांनी आक्रमक होत सरकारला अल्टिमेटमच दिलाय। त्यामुळे सरकारनं रायगड किल्ल्यावर करडी नजर ठेवण्याची गरज आहे। पण सीसीटीव्हीच बंद असल्यानं काही घडलंच तर सरकारला ते कसं कळणार हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून लोकशाही मराठीनं संभाजीराजेंनाच हा प्रश्न विचारला, तेव्हा ते काय म्हणाले पहा। मलाही कल्पना नव्हती, माहिती घेतो आणि तसं असेल तर चुकीचं आहे। मी पुरातत्व खात्यांना सुद्धा सूचना देईल की जर तसं बंद असतील तर ते दुरुस्त व्हायला पाहिजे। आणि तुम्ही सूचना मला केल्याबद्दल, तुम्ही माझ्या पुढे हा विषय आणल्याबद्दल मी तुमचे मनाचा आभार व्यक्त करतो। कुठेतरी चुका होतात असतात, पण आम्हाला जर तुम्ही चुका इथं व्हायला दुरुस्त करायला सांगितलं तर बरोबर असतील तर आम्ही दुरुस्त करू। आम्ही एकदम सकारात्मक दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे। किल्ले रायगडावरती भारतीय पुरातत्व विभागाकडून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील 5 वर्षांपासून बंद आहेत। लोकशाहीने याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र या विषयावरती बोलण्यास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।